तर जरांगे पाटील हे जालन्याहून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले आहेत। शांतता रॅलीची आज सांगता होते। जरांगेंच्या अल्टिमेटमचा देखील आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आज जरांगे पाटील नेमकी कोणती भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। तर संपूर्ण मराठा समाज बांधव हे ट्रॅक्टरनं छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले आहेत। जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ हातामध्ये फलक घेत हे संपूर्ण मराठा समाज बांधव ट्रॅक्टरने छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले आहेत। मराठवाड्यातील जनसंवादाचा समारोह आज छत्रपती संभाजीनगरमध्ये होतोय। आपण जर बघितलं तर सिडको चौकापासून क्रांती चौकापर्यंत भव्य रॅली काढण्यात येणार आहे। एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे, त्यामध्ये लाखो मराठा बांधव सहभागी होतील असं बोललं जात आहे। यासोबतच आपण बघितलं तर शेतकरी बांधव देखील आपले ट्रॅक्टर घेऊन इथे सहभागी होणार आहेत। आपण जर बघितलं तर विविध जिल्ह्यातून अशा प्रकारे हे ट्रॅक्टर घेऊन इथे सर्व शेतकरी इथे येतात। जवळपास 300हून अधिक ट्रॅक्टर यामध्ये सहभागी होतील असं आयोजकांकडून खरं सांगितलं जात आहे। आपण जर बघितलं तर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळांना देखील सुट्टी देण्यात आलेली आहे। त्यासोबतच इतर सर्व नियोजन केलं जातं। नक्की कशी संपूर्ण रॅली आहे, कसा उत्साह आपण जाणून घ्या। काही कार्यकर्ते आपण बोलूया। दादा कुठे काय कशी रॅली असणार आहे? आता आपण जे ट्रॅक्टर बघताय या ऐतिहासिक खुलताबाद तालुक्यामधून 361 ट्रॅक्टर आलेले। खुलताबाद तालुक्यामधून 361 ट्रॅक्टर येण्याचं कारण असं आहे, छत्रपती शिवरायांचे स्मारक घेऊन ते इथं आलेले आहे। जे स्मारक आंतरवलीच्या मुख्य व्यासपीठावर होतं, जे स्मारक वाशीपर्यंत लाखो समाज बांधवासोबत होतं, हे महाराष्ट्राच्या दृष्टीने पवित्र स्मारक आहे आणि हे स्मारक घेऊन खुलताबाद तालुक्यातील समाज बांधवावर ही जबाबदारी होती। म्हणून आपण बघता या ठिकाणी आधुनिक काळामध्ये शेतकऱ्यांचा खरा मित्र पाहिल्यानंतर आता ट्रॅक्टर आहे। प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी 361 ट्रॅक्टर घेऊन छत्रपती शिवरायांचं स्मारक घेऊन आजच्या या महासंवाद रॅलीमध्ये सर्व सहभागी झालेले आहे। आज काय वाटते, पुढील भूमिका जरांगे जाहीर करतील का? काय वाटतं? जरांगे पाटीलची भूमिका जाहीर करतील ती शिस्त मानून मराठा समाज त्यांच्या बरोबर आहे। कारण मराठ्यांना एवढे आम्ही 58 मोर्चे केले परंतु कुठेही न्याय मिळाला नाही। जरांगे पाटलांनी जेव्हापासून मोर्चा हातात घेतला, आता आम्ही संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील असून जरांगे पाटलांच्या माध्यमातून आम्ही वैजापूर तालुक्यात 7000 प्रमाणपत्र वाटप केले। परंतु जर सगळे सोयरे झाले तर सर्वच मराठा समाजाला न्याय मिळेल आणि जरांगे पाटील जे दिशा देतील तीच मराठा समाज दिशा मान्य करून पुढे जाणार आहे। आपण बघत आहोत खरं तर या रॅलीला आता सुरुवात देखील होणार आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये मराठा बांधवांमध्ये दिसून येत आहे। आज जरांगे पाटील काय पुढची भूमिका घोषित करतात लक्ष लागले। कॅमेरा रत्नापूर तालुक्यातील सर्व छत्रपती संभाजी ट्रॅक्टर मालक